हॅलो, थेट आपण रेसिपीची सुरुवात करूया। सर्वात प्रथम इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे, ते आपण एका टोपामध्ये काढून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर दही पण तुम्ही इथे घेऊ शकतात, मग घरी जर विजण लावलेलं दही असेल ते ताजं दही वापरा इकडे। तर 500 ml इथे आपण म्हणजेच अर्धा लिटर ताक घेतलेला आहे, ते बाजूला ठेवूया आणि वाटणाची तयारी करूया। तर वाटण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आपण बघूया। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, यानंतर अर्धा इंच आलं घ्यायचे, तुकडे करून घेतलं तर उत्तम। यानंतर अर्धा नारळाचा किस घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून ह्याचं छान असं बारीक असं वाटण तयार करून ठेवायचं आहे। तर जास्त पाणी घालू नका। अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि छान असं बारीक वाटून घेते। दुसऱ्या बाजूला पसरट कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे। जिरं पण छान असं फुललं की यामध्ये आपल्याला 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत फोडणीमध्ये। यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि मिक्स करून घ्यायचे, छान ढवळून घ्यायचे। खरपूस होईपर्यंत आपल्याला लसूण भाजून घ्यायचे। थोडंसं परतून घेतलं की अर्धा चमचा आपल्याला इथे हिंग घालायचं आहे। मला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाचा ठेचा इथे घालू शकतात, हिरवी मिरची घालून। व्यवस्थित मिक्स केला, छान असा खरपूस भाजला गेला पाहिजे लसूण, त्याचा स्वाद छान त्या कढीमध्ये येतो। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आधी आपण वाटण घालणार आहोत, तर एवढं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर फोडणीमध्ये वाटण घातल्यानंतर छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते 1 ते 2 मिनिटं, कारण एकदा ताक घातलं की आपण जास्त वेळ ते शिजवू शकत नाही। जास्त वेळ शिजवलं तर ताक फाटू शकतं, यासाठी आपल्याला आधी वाटण शिजवून घ्यायला लागेल। तर उन्हाळ्याची चाहूल लागली की शरीराला थोडा थंडावा हवा असतो, अशा वेळेला ताकाची कढी म्हणजे औषधच। तर छान असं आपण 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे हे वाटण। यानंतर हळूहळू गॅस लो फ्लेमवरती ठेवून हळूहळू आपल्याला हे ताक ओतायचं ह्यामध्ये वाटणामध्ये, ढवळून घ्यायचं छान आणि चवीनुसार मीठ घालायचं। शक्यतो दाटसरच ठेवा, जास्त पाणी घातल्यामुळे त्याची चव निघून जाते ॲक्च्युअल आणि ती बेचव लागते। त्यामुळे फार पाणी जास्त घालून वाढवू नका ती कढी। जास्त माणसं असतील तर 2 पाकिटं आणा, पण पाण्याचं बेत ठेवा, जास्त वाढवू नका पाणी घालून। छान ढवळून घ्यायचंय आणि लो टू मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून आपल्याला एक कड काढून घ्यायचंय। काही जण ताकाची कढीमध्ये बेसन घालून पण ती कढी बनवतात, ती पण छान लागते। पण ह्या पद्धतीची जास्त करून मालवणी लोक ही कढी खातात। आई बनवायची, तिने मला ही शिकवलेली आहे, त्या पद्धतीने मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। तर सतत ढवळत राहायला लागतं, नाहीतर ते ताक फाटू शकतं। तर छान एक कड आला की अशी छान असं कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि गरम गरम सर्व करायचे। थंड होऊ देऊ नका, ह्याची खरी मजा गरम असतानाच पाण्यात वाढायचे। थोडंसं हवं असेल तर तुपाची धार सोडू शकतात, गरज वाटलीच तर। काहीच नसलं तर भात आणि ताकाची कढी पुरेशी आहे। करून बघा, आवडलं तर मला सांगा कशी झाली रेसिपी ती। आणि यापुढे मी तुम्हाला ताकाचा मसाला दाखवणार आहे, आय होप ती पण रेसिपी तुम्ही आवडीने बघाल अशी आशा करते। तर ही रेसिपी कशी झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजून तुम्हाला काय वेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही मला सांगू शकतात, सजेस्ट करू शकतात, मी माझ्या परीने दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन। तर भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।